नमस्कार मित्रांनो. तर मालिकेच्या 2 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अबीरला जे हवंय ते जगन्नाथ देतो. अबीर खुश होऊन जातो. सावली म्हणते, बाबा तुम्ही कसं ओळखलं की अबीरला हेच हवंय? जगन्नाथ म्हणतो, अगं बाळा, मुलांना काय हवंय हे बापाला आधीच कळत असतं. आता अबीरचा बाप असला असता तर त्याने सगळ्यात आधी आणून दिलं नसतं का? तसंच मी दिलं. सावलीला चांगलं वाटत असतं. तर इथे मोनिका राजकुमारला म्हणते, राजकुमार तू बोललायस का तुझ्या आईशी? अरे त्या सारंगला हकलवण्याचा प्लॅन कसा सक्सेसफुल करणार आहेस तू आता? हे बघ, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे. हे बघ, इथून पुढे चूक होणार नाही याची काळजी मी घेईन, पण बाकीचं सगळं तुला करावं लागेल. त्या दोघांचं बोलणं चालू असतं आणि तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते. तिलोत्तमाने त्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं. तर इथे सारंग आपल्या कामासाठी निघून जातो आणि ओवी सारंगने आणलेला तो गेम खेळत असते. तेवढे तिथे शुभ्रा येते. शुभ्राला पण तोच गेम हवा असतो. ओवी काही द्यायला तयार नसते आणि त्यामुळे शुभ्रा तिच्या आईला ओवीचं नाव सांगायला जाते. मोनिकाचं नाव ऐकून ओवी खूप घाबरते. ओवी म्हणते, शुभ्रा तुला जे पाहिजे ते घे, पण तुझ्या आईला माझं नाव सांगू नकोस, प्लीज घेऊन जा हे सगळं. तर इथे मोनिका आधीच चिडलेली असते. त्यात ओवीने आपल्या शुभ्राला त्रास दिलाय हे ऐकून ती अजून भडकते आणि ओवीला मारायला जाते. आता याच वेळेला सारंग घरी येतो. आता सारंगला कळणार आहे की मोनिका ओवीशी कशी वागते आणि त्यानंतर सारंग जे काही मोनिकासोबत करेल ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सारंग ऐन वेळेला ऑफिसमध्ये येतो आणि मोनिका राजकुमार यांचा डाव उधळून लावतो. मोनिका राजकुमार यांना शुभ्राच्या नावाने नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचं असतं आणि त्याची सगळी तयारी असते. सारंग सगळे ब्रोशर फाडून फेकून देतो आणि तिकडे लावलेले बॅनरसुद्धा फेकून देतो. मोनिका खूप चिडते. मोनिका म्हणते, सारंग हे काय करतोयस तू? हे कसलं वागणं आहे तुझं? आणि आता तू जे वागतोयस ना त्यामुळे लिमिट क्रॉस होते. सारंग म्हणतो, वहिनी लिमिट तर तुम्ही क्रॉस केली आहे. मला न विचारता तुम्ही या गोष्टी करताय आणि हे सगळे खोटे रिपोर्ट्स आईला दाखवत आहे. आई, हे सगळे खोटे रिपोर्ट्स आहे. सावली प्रोडक्ट, सावली सनस्क्रीन हे अजूनही मार्केटमध्ये चांगलं पॉप्युलर आहे. मी तुमच्या सगळ्यांना ठणकावून सांगतोय, सावली सनस्क्रीन बंद होणार नाही. राजकुमार म्हणतो, सारंग अरे जरा विचार कर. अरे बोर्ड मीटिंगमध्ये हे सगळं आता ठरलेलं आहे आणि तू आता काहीच करू शकत नाही आहे. सारंग म्हणतो, तुम्ही विसरताय का? सगळी पावर अजूनही माझ्या हातात आहे. मी ठरवलं ना तर हे जे कोणी केलं आहे ना त्याला मी आत्ताच्या आत्ता कंपनीतून बाहेर काढू शकतो. राजकुमार मोनिका सारंगसमोर काहीच बोलू शकत नाही. सारंग म्हणतो, हे कोणी केलं ना जरा बघा. सारंग असं म्हणून तिथून निघून जातो. तिलोत्तमा म्हणते, राजकुमार मला माहिती होतं की सारंगला जेव्हा हे सगळं कळेल ना तेव्हा तो चिडेल आणि म्हणून मीच त्याला आधी फोन करून बोलवून घेतलं. राजकुमार म्हणतो, आई अगं सारंगचा तो पास्ट आहे. या सगळ्यातून सारंगने बाहेर पडलं पाहिजे. आपण सारंगचा विचार नको का करायला? तिलोत्तमा रागाने बघते. राजकुमार म्हणतो, आई जाऊ दे, तू जे केलंस ना ते अगदी परफेक्ट केलं आहेस. राजकुमार बाकी सगळ्या एम्प्लॉईवरती चिडचिड करायला लागतो आणि तिलोत्तमा सारंगशी बोलायला जाते. मोनिका राजकुमार सारंगवर भडकलेले असतात, चिडलेले असतात. तर इथे ओवी अमृताला मस्केमारी करत असते आणि ओवीला अबीरच्या आईच्या क्लासला टाकायला सांगते. अमृता घाबरत असते. ओवीला जर गाण्याच्या क्लासला टाकलं तर घरामध्ये महाभारत होईल असं तिला वाटत असतं आणि ती ओवीला समजवायचा प्रयत्न करते, पण ओवी ऐकायला अजिबात तयार नसते. ओवी खूपच हट्ट करते आणि ती अमृताला म्हणते, अगं तुला नाही माहिती, अबीरची आई सुंदर गाते, तू चल ना माझ्यासोबत आणि आपण आहे ना हे सगळं चोरून करू, कोणाला काही कळणार नाही. ओवीच्या हट्टापुढे अमृताचं काहीच चालत नाही. अमृता म्हणते, चालेल, पण हो त्या गुरुकुलमध्ये आधी मी जाऊन बघणार, तिकडची माणसं कशी आहे, तिथे गाणं कसं शिकवलं जातं हे सगळं बघणार. आम्हाला पटलं तर नंतरच मग मी तुला त्या क्लासला टाकणार. ओवी म्हणते, अबीरची आई आहे ना ती चांगलंच शिकवते, तू तिला भेटशील ना तर तू लगेच मला गाण्याच्या क्लासला टाकशील. आपण दोघींनी जायचं, चौकशी आपण दोघी करू. अमृता ठीक आहे म्हणते. तर इथे मोनिका राजकुमार चिडचिड करत असतात. मोनिका म्हणते, आज पुन्हा एकदा कळलं, या मेहेंदळेंच्या घरामध्ये आपली व्हॅल्यू शून्य आहे.
इतकी वर्ष आपण या कंपनीसाठी रक्ताचं पाणी करतोय आणि तो सारंग आयत्या वेळेला येतो आणि सगळ्यावरती पाणी फिरवून जातो. राजकुमार रडत असतो. राजकुमार म्हणतो, शुभ्रा, मोनिका, अगं यावर आपल्या मुलीचं नाव आहे, शुभ्रा नाव आहे, आणि सारंगने माझ्या मुलीचं नाव फाडून टाकलं. आणि सारंगला एवढी अक्कल आली तरी कुठून? कोण शिकवतोय कोण त्याला हे सगळं करायला? त्याने स्वतःची अक्कल वापरून माझ्या मुलीचं नाव फाडलं. कोण फूस लावतंय त्याला? मोनिका म्हणते, कोण फूस लावणार आहे? दुसरी कोण अक्कल शिकवणार आहे? राजकुमार, तुझी आईच आहे ती. तुझ्या आईने सगळं ठरवलं आणि त्याला फोन केला. आपण सगळं इथं प्लॅनिंग करतोय आणि तुझी आई परस्पर फोन लावते त्याला. तुला काय वाटतंय अचानक झालं सगळं? अरे त्या म्हातारीने अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलं आहे आणि त्या सारंगला इथे बोलवून घेतलं. राजकुमार म्हणतो, नाही, आता असं काहीतरी करायला हवं ना की आई त्या सारंगला आता कंपनीतून बाहेर काढेल. आता या कंपनीचा मी फक्त एकटाच मालक असला पाहिजे, बाकी कोणीच नाही. मोनिका म्हणते, माझ्या हातात असलं असतं ना तर एक गोळी झाडली असती आणि सारंगला इथे संपवून टाकलं असतं, मारून टाकलं असतं. पण नाही ना, तसं करता येत नाही. तुझ्या आईचं जर नाक दाबायचं असेल ना तर त्यासाठी सारंगचीच गरज आहे आणि म्हणून गप्प बसावं लागतं. राजकुमार म्हणतो, नाही मोनिका, आपल्याला आहे ना असं काहीतरी करावं लागेल ना की ज्यामुळे सारंग आपल्या रस्त्यातून निघून जाईल. मोनिका म्हणते, नाही रे, आधी तुझ्या आईचं काहीतरी करावं लागणार आहे. एकदा तिला संपवलं ना की त्यानंतर सारंगचं काय करायचं आहे ते आपण लगेच करू शकू आणि सारंगचा काटा लगेच काढू. जोवर तुझी आई जिवंत आहे ना तोवर आपण काहीच करू शकणार नाही. सारंगला कधीच आपण बाजूला करू शकणार नाही आणि नेहमी नेहमी हे घडतच राहणार. राजकुमारला पण मोनिकाचं बोलणं पटतं. तर रात्री सारंग उशिरा घरी येतो आणि तिलोत्तमा त्याची वाट बघत असते. सारंग विचारतो, काय झालं काय? माझी कशाला वाट बघतेस? आज दुपारी कंपनीत जे काय झालं त्यासाठी माझी वाट बघतेस का? शिक्षा द्यायची आहे का तुला मला आता? तिलोत्तमा म्हणते, अरे सारंग, अरे शिक्षा देण्याच्या पलीकडे गेला आहेस तू. तुला नेमकं झालं तरी काय आहे? अरे सावलीचंच नाव, सावलीच्या आठवणी का पुसून टाकत नाही तू? सारंगला तिलोत्तमाचं बोलणं अजिबात आवडत नाही, अजिबात पटत नाही. तर इथे सावली रात्री अबीरला झोपवते आणि जगन्नाथकडे येते. जगन्नाथ विचारतो, सावली, त्या रतनचं किती कर्ज आहे तुझ्यावरती? सावली म्हणते, 5 लाख रुपये. जगन्नाथ म्हणतो, मग लवकरात लवकर ते फेडून टाकू आणि या कर्जातून मुक्त होऊ. सावली म्हणते, नाही बाबा, अहो आता मला नोकरी लागली आहे ना, आता मी नोकरी करेन, पैसे कमवीन आणि मग त्याचं कर्ज फेडेन आणि मला तुमच्यावरती ओझं नाही व्हायचे. तर इथे तिलोत्तमा सारंगला समजवायचा प्रयत्न करते. सावली सारंगला कशी सोडून गेली, सावलीने काय केला होता तेव्हा तमाशा, याची सगळ्याची आठवण ती सारंगला करून देते आणि सारंगला सावलीला विसरायला सांगते. पण सारंग काही केलं ऐकायला तयार नसतो. तर थोड्या वेळाने सारंग ओवीकडे येतो. ओवीशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ओवी रागावलेली असते, सारंगशी बोलत नाही. तर इथे सावली जगन्नाथ बोलतात. सावली म्हणते, अबीरला आहे ना असं घरामध्ये राहायला नाही आवडत, तो जास्तीत जास्त बाहेर राहतो, त्याला कसं मोकळं राहायला आवडतं, पण इथे बांधून ठेवल्यासारखं वाटतं, पिंजऱ्यात ठेवल्यासारखं वाटतं. जगन्नाथ म्हणतो, सावली, आपण कितीही मनात विचार केला ना तरी आपण अबीरला मोकळं सोडू शकणार नाही आहे. तुला माहिती आहे हे पुणं आहे आणि इथे मेंढळे राहतात. तू इथे राहते हे मेंढळ्यांना कुणालाच कळता कामा नये. सावली म्हणते, हो, मी त्या कुणाचीही सावली माझ्या अबीरवर पडू देणार नाही. तर दुसऱ्या दिवशी मोनिका, राजकुमार, तिलोत्तमा नाश्त्यासाठी बसलेले असतात. राजकुमार विचारतो, आई, तुझं सारंगशी काही बोलणं झालं आहे का? म्हणजे काल रागावून निघून गेला होता ना, मग तो काही बोलला का तुझ्याशी? म्हणजे बोर्ड मेंबर पण चिडलेत, वातावरण सगळं विचित्र झाले. सारंगने तिथे येऊन तमाशा करायला नको होता. तिलोत्तमा म्हणते, येस राजकुमार, आत्ता आपली कंपनी जिथे आहे ना ती फक्त सारंगमुळे आहे. सारंगने एकट्याने आपली कंपनी मोठी केली आहे, त्याने एकट्याने कंपनी सांभाळलेली आहे आणि आता तिथं असणं त्याचं गरजेचं होतं म्हणून मी त्याला बोलवलं. राजकुमार म्हणतो, त्याला फुकटची समाजसेवा करायची होती ना, म्हणून तो येत नव्हता कंपनीमध्ये. आणि तसंही आम्ही कंपनी सांभाळतोय ना, मग कंपनीचे डिसिजन पण आम्हीच घेणार. आणि तसंही मला एक विचारायचं होतं की सावली जी कोणी आहे ना, तिची सावली आपल्या घरावर, आपल्या कंपनीवर तुला हवी आहे का? प्रॅक्टिकल विचार काही करायला नको का? फक्त जुन्या जखमा उकरत राहायच्या का?
तिलोत्तमा म्हणते, मला सावली हे नाव कधीच आवडलं नाही. पण हो, माझं भांडण होतं ते सावलीसोबत, माझ्या लेकासोबत नाही. मग मी माझ्या लेकाला त्याच्या हक्कापासून का लांब ठेवू? कशासाठी? राजकुमार, मोनिका तिलोत्तमाला समजावायचा प्रयत्न करतात. पण तिलोत्तमाला माहिती असतं की काय चूक आणि काय बरोबर, कोणाला साथ द्यायची आणि कोणाला नाही. तर इथे सारंग बेडरूममध्ये झोपायचं नाटक करतो आणि ओवी तिथे येते. ओवीला ते गिफ्ट उघडून बघायचं असतं जे सारंगने आणलं होतं. ओवी गिफ्ट बघत असते आणि सारंग उठून बसतो. सारंग म्हणतो, ओवी बघ बघ, तुला आवडेल ते गिफ्ट. ओवी गिफ्ट ठेवून देते आणि रागावून तिथून निघून जाते. सारंग मनात म्हणतो, ओवी तू कितीही रागवलीस ना तरी जास्त वेळ माझ्यापासून लांब नाही राहू शकत. मला माहिती आहे तू येणार माझ्याकडे. सारंग ओवीची इच्छा पूर्ण करायचं ठरवतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.